विधानसभेत प्रश्नोत्तरावरून जयंत पाटील शंभूराज देसाईंमध्ये टोलेबाजी झाली। प्रश्नोत्तराला उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहिली पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले। तुम्ही किती वर्ष भार वाहणार? जयंत पाटलांचा देसाईंना हटवला। तर जयंत पाटलांना मंत्रिपदाचा भार वाहण्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे। जयंत पाटलांना मंत्री शंभूराज देसाईंचं हे उत्तर। असताना खुद्द उपमुख्यमंत्री जे खात्याचे मंत्री आहेत यांच्याकडे काय फाईल जाणार नाही, ह्यांना काय कळणार नाही, ह्यांना काय उत्तर दिल्यावर त्याचा निष्कर्ष काय हे ते ठरवणार आहेत। त्यामुळे अध्यक्ष महोदय एवढा गंभीर प्रश्न विचारलेला असताना किमान प्रश्नोत्तराच्या तासाला मंत्री महोदयांनी उपस्थित राहणं, मग मुख्यमंत्री स्वतः बऱ्याच वेळेला उपस्थित राहतात, उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहिले तर त्या प्रश्नाला पुन्हा ज्यावेळी त्यांच्याकडे फाईल जाईल तेव्हा किमान ते सांगतील अरे नाही असं करायला पाहिजे। पण अध्यक्ष ह्यांच्याकडे फाईल नाही जाणार, आवक नाही आणि जावक नाही, हे नुसतेच आणि किती वेळा किती वर्ष हा भार वाहणार तुम्ही हेही आम्हाला सांगा। माननीय जयंत पाटील साहेब मागची 5 वर्ष सुद्धा मंत्री होऊ शकले नाहीत, आता सुद्धा ते मंत्री होऊ शकले नाहीत। त्यामुळे मंत्रिपदाचा भार वाहायची किंवा मंत्रिपदाचा भार वाहण्याची संधी मिळावी ही इच्छा असणं हे स्वाभाविक आहे, कारण बरेच काळ ते मंत्री राहिलेले आहेत। राहिला प्रश्न ते म्हटले की ह्यांना समजणार नाही, ह्यांना कळणार नाही, ह्यांच्याकडे फाईल जाणार नाही। माझं एवढंच म्हणणं आहे, मी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। माननीय गृहनिर्माण मंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदयांनी या उत्तरामध्ये काय उत्तर द्यायचं त्या डायरेक्शन्स, त्या सूचना, ते आदेश त्यांचा एक सहकारी मंत्री म्हणून मला दिलेले आहेत। माझ्या उत्तरानं जर जयंत पाटील साहेबांचं, अमीन पटेल साहेबांचं किंवा सभागृहातल्या कुठल्याही सन्मान्य सदस्याचं जर नाही समाधान झालं तर अध्यक्ष महोदय आपण डायरेक्शन मला देऊ शकता।